न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्क आवाज जनसामान्याचा मध्ये आपले स्वागत। मी आहे पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर। पाहूया अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या पथकाने मोठी सफलता यांचा विशेष रिपोर्ट। लातूर नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या पथकाने मोठी सफलता नोंदवली आहे। लातूर व हिंगोली जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 13 संशयितांविरुद्ध कारवाई केली असून 5,46,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लातूर कारवाई दिनांक 19/08/2026 रोजी पथकाने लातूर जिल्ह्यातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 मटका बुकींवर छापा टाकून तात्काळ तपास केला। या कारवाईत 52,770 रुपयांची रोकड, 1,07,000 रुपयांच्या 9 मोबाईलसह 30,000 रुपयांच्या 2 टॅब्लेट्स व 2,13,500 रुपयांचे संगणक साहित्य अशा एकूण 4,03,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। या प्रकरणी एकूण 11 इसमांना ताब्यात घेऊन गांधी चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 आणि गुन्हे नोंदविण्यात आले। गुन्हा क्र. 585/2026 व 586/2026। हिंगोली कारवाई दिनांक 20/08/2026 रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे अनखळी गावात माणिक यशवंतराव गारकर यांच्या घरी छापा टाकून 1,42,780 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला। या प्रकरणी माणिक यशवंतराव गारकर व संजय बाळासाहेब गारकर रा अनखळी ता औंढा जी हिंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एकूण आकडे दोन्ही कारवायांतून एकूण 13 आरोपींकडून 52,770 रुपयांची रोकड, 11 मोबाईलसह संगणक साहित्य आणि गुटखा असा एकूण 5,46,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांसह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदीप वाघाडे व पोहेकॉ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला। पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे। नागरिकांना आवाहन, अवैध व्यवसायांविरुद्ध नागरिकांची सक्रिय भागीदारी आवश्यक असल्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयाने खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे। नागरिक आपल्याजवळील अवैध व्यवहारांची माहिती थेट पोहोचवण्यासाठी मोबाईलद्वारे 919150100100 या मोबाईल क्रमांकावर माहिती देऊ शकतात, असे आवाहन श्री शहाजी उमाप यांनी केले आहे। परिसरातील व जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूजला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।